क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 25 जून रोजी अंगारिका चतुर्थी नाशिक शहरासह सातपूर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्ताने सातपूर ग्रामस्थांच्या वतीने दुर्गा माता अमरज्योत मित्र मंडळाच्या वतीने आजच्या आरतीचा मान नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आला। पोलीस आयुक्तांच्या आगमनाप्रसंगी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दुर्गा मातेला साकडं घालत नाशिक शहरात व सातपूर परिसरात शांतता नांदावी व सातपूर परिसराची भरभराटी व्हावी अशी प्रार्थना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देवी चरणी केली आहे। यावेळी सूत्रसंचालन भिवानंद आप्पा काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास घाटोळ यांनी मानले आहेत। यावेळी सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, काय सांगाल, या ठिकाणी सातपूरच्या ग्रामस्थांनी तुम्हाला आरतीचा मान दिलेला आहे, काय भावना आहेत, काय सांगाल? सातपूरच्या ग्रामस्थांनी मला जे पोलीस आयुक्त नाशिक आणि नाशिक पोलीस दलाला हा मान दिलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप आभारी आहे। खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन आरती करून। खूप एक वेगळा अनुभव आणि आपल्या सगळ्यांचा जो उत्साह आहे आणि जी एकी आहे बघून पण खूप छान वाटते। आणि अशाच प्रकारचे नागरिक आणि अशाच प्रकारचे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक ठिकाणी सुख, शांती, समृद्धी आणि एकोपा नांदो ही देवीचरणी माझी प्रार्थना आहे। सवासात याच्या अगोदर कितीही मंत्री येऊन गेले, खासदार येऊन गेले, परंतु अनिल आणि सुनील असं आयोजन असं केलं की आपल्याला सरकारी अधिकारी आले पाहिजे, म्हणून त्या निमित्ताने आजचं हे जे आपण आलात आणि घाटोळ फाउंडेशन आहे आमच्याकडं, अनेक असे सगळे मराठा मित्रमंडळ, राजवाड्यातलं काळे फाउंडेशन, सगळे जुन्या गोविंदाने अतिशय कोणताही सण असो, मग तो मोहरम असो, ईद असो, 14 एप्रिल असो, शिवजयंती असो, महात्मा फुले जयंती, सगळं एकोप्याने इथं कार्यक्रम केला जातो। आणि साहेब, आपली ख्याती सांगायची म्हणजे मी गेली 30 वर्षापासून शांतता समितीवर सदस्य आहे, परंतु अनेक शिपी साहेबांचं योग आला माझा त्यांचा भेटला, पण तो आपल्या अंगातली जी धार्मिकता आणि आध्यात्मिकता त्या दिवशी बघितली मी। आपण आमच्या गावकऱ्यांनी आपल्याला विनंती केली आणि आपण दिंडी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात तर राहिलात, पण आपण लोकांची मनं एवढी जिंकली साहेब की आपण याचा आपल्या पदाचा मान बी हे करून बाजूला सगळं ठेवून आज देवासाठी तर संत यांच्यासाठी तो पालखीसाठी आपण खाली बसलात, आरती घेतली निवृत्तीनाथाची, आणि खाली बसून जे आपण ग्राउंड रूट्सला जसा माणूस काम करतो, म्हणजे तुम्ही आमच्या पब्लिकमधले सिटी आहात साहेब, म्हणून तो आम्हाला तुमचा जो आदर आहे सातपूरकरांना, आणि तुम्ही आता सातपूरकरांच्या आमच्या मान ठेवून हे दुसऱ्यांदाही सातपूरला तुम्ही आपण आलात, तेव्हा सातपूरच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आणि सर्व मंडळाच्या वतीनं तुमचं स्वागत केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे। मी प्रथम या साहेब या मंदिराची एक ख्याती असे सांगाल, अमरज्योत मित्र मंडळाला समस्त गावांनी बनवले, पण अमरज्योत मित्र मंडळ कायम त्याची खोल अभ्यास आणि विचार करावा असं मी आजच्या या कार्यक्रमातून सांगतो। प्रथमतः दुर्गा देवी मातेची जी आरती आज इथे संपन्न झाली सीपी साहेबांच्या हातून, तर दुर्गा देवी ही दुर्गती घालवण्यासाठी असते। ज्याला दुर्गती घालवायची आहे किंवा घालवली किंवा घालवायची आहे त्याच्यासाठी दुर्गा मातेचं पूजन केलं जातं, हे आध्यात्मिक त्याचं एक कारण आहे। आणि ज्यांचं दुर्गती गेली त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आज माझ्या शेजारी जे उभे आहेत सीपी साहेब हे आहेत। म्हणजे जर सांगायचं ठरलं तर हे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, IPSचा कठीण अभ्यास, परिश्रम हा करावा लागतो, 2 वर्षाचं खडतर ट्रेनिंग असतं, आणि त्यानंतर तुम्हाला असा बहुमोल आणि महत्वाची जबाबदारी ही मिळते। आज खरं पाहता नाशिक जिल्ह्याची सर्व जबाबदारी सीपी साहेबांकडे आहे, आणि या महत्वाच्या रोलवर काम करताना नम्रता ही अतिशय महत्वाची आहे, ती साहेबांकडे दिसते। आज ऍक्च्युली मी खूप लहान आहे, त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, कारण त्यांचं पद आणि त्यांचा हुद्दा हा खूप रिस्पेक्टेबल आहे आणि जबाबदार आहे। आजच्या जर पिढीमध्ये बघायचं ठरलं तर आजचे रोल मॉडेल हे आपले हिरो हिरोईन आणि सोशल मीडिया हा आहे, परंतु खरं वास्तविक बघता ग्राउंड लेवलला जर आपल्याला बघायचं असेल तर खरे रोल मॉडेल हे सीपी साहेब यांच्याकडे बघून आपल्याला कळतं। खरे रोल मॉडेल हे आहेत। आजच्या युवा पिढीने यांचा आदर्श घ्यावा आणि चांगलं शिक्षण, चांगलं पुढे जावं, हाच मी एक संदेश या गावकऱ्यांच्या वतीने देण्याची इच्छा प्रकट करतो। तसेच आज साहेब आमचं हे सातपूर गाव या गुण्यागोविंदाने आजपर्यंत नांदत आलेला आहे। सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात, शांततेने सर्व पूजा कार्यक्रम
आणि महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडले जातात आणि आजच्या या महत्त्वाच्या याच्यामध्ये आपली हजेरी लागणं म्हणजे हा शिरपेचा तुरा आहे असं मी समजेल। तेव्हा मी पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने आपले पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।